गुड मॉर्निंग मित्रांनो. तर तुम्ही बघताच आपली मागे गाडी आहे. मित्र सगळे रेडी आहेत आणि आपण काल रात्रीच निघालेलो आणि आता आपण एका पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरायला थांबलेलो. आपण चाललो आहेत या वेळेला गिरनार यासाठी. 16 तासाच्या प्रवासानंतर आम्ही गुजरातमधील जुनागड येथील तलाठीमध्ये असलेल्या सावकार गेस्ट हाऊसमध्ये आमचा रूम बुक केलेला तिथे पोचलो. या रूमचे वैशिष्ट्य म्हणजे इथूनच गिरनार पर्वत स्पष्ट दिसत होते. आता तुम्ही बघताच आहात गिरनार पर्वताचे दर्शन. चला मी तुम्हाला दाखवतो आपल्या रूममध्ये आपली मुलं जाऊन काय करतायत. सगळे प्रवासामुळे थकलेले, तर सगळ्यांनी पहिला आराम करायचाच विचार केला. सगळ्यांनी आल्या रूमवरती फ्रेश झाले. त्याच रात्री आम्ही थोडं जेवणाला बाहेर निघालो. जेवणासाठी बघतो तर गिरनारच्या लाईटिंग आपल्याला दिसल्या. जेवणासाठी आम्ही गोरक्षनाथाच्या या मठामध्ये आलो. आम्हाला कळाले या मठामध्ये दर दिवशी जेवणाचा प्रबंध केला असतो. तिथे फ्रीमध्ये सगळ्यांना जेवण वाटले जाते. तर चला आपण पण घेऊया प्रसादाचं जेवण. या मठामध्ये एक तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, इथे व्हिडिओ करायला सक्त मनाई आहे. तर मित्रांनो आता आपण बघूयात लंबे मारुती यांचं देऊळ, जे गिरनारला जाण्याच्या आधी ज्यांचं दर्शन घेतलं जातं. मारुती आमच्या संपूर्ण ग्रुपने लंबे हनुमानाचं त्याच रात्री दर्शन घेतलं. तुम्ही बघतायत आम्ही सर्वजण हनुमानाचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासासाठी त्याच्याकडे प्रार्थना करत होतो. सकाळचे 4:30 झालेले आहेत आणि आमचा ग्रुप गिरनार चढण्यासाठी सज्ज झालेला आहे. तुम्ही बघतायत सगळे आपले रेडी होऊन झालेत. काका बाहेर रेडी आहेत आणि मी आपला होस्ट आणि ट्रॅव्हलर प्रेमळ. सगळे आपण आता चालू आहेत गिरनारसाठी. काका आपल्यावर आहेत, फर्स्ट टाइम आज आलेले आहेत. सर्वेचे वडील आहेत आणि आपल्यावर आपण आलो त्यांच्यासाठी गिरनार करायला. जय गिरनारी, जय गिरनारी, जय गिरनारी. आणि आपण जाणार आहेत समोर गिरनार पर्वत दत्त गुरूंना बघायला. इथे आहे गिरनार पर्वत. शंखनाद सुरू झालेला आहे. आमच्या ग्रुपने सकाळी लवकर गिरनारसाठी चढण्यासाठी सज्ज होऊन निघाले. तुम्ही बघतायत आमचा सर्व ग्रुप गिरनारसाठी निघाला. पाण्याच्या बॉटल सर्व काही भरून घेतल्या. इथे तुम्ही बघतायत प्लास्टिक जमा करतायत. डिस्पोजेबल प्लास्टिक अलाउड नाही आहे गिरनारवरती. तर आपल्या ग्रुपमध्ये आपल्या इथून सगळं असं प्लास्टिक रिमूव्ह केलेलं आहे आणि आता आपण चाललो आहेत. आपला ग्रुप रेडी झाला आहे, सज्ज झालेला आहे गिरनारसाठी. प्रथेनुसार पहिल्या पायरीची पूजा करून नारळ फोडून आपण गिरनारच्या चढाईसाठी सुरुवात करणार होतो आणि देवाकडे चांगल्या प्रवासाची मागणी करणार होतो. तर आता असा हा आपला पहिला प्रवास गिरनारचा सुरू होणार होता. जय गिरनारी. आणि आपण सगळे निघालो आता गिरनारसाठी. जय गिरनारी.
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. काकांच्या या घोषणेनंतर आमचा गिरणाचा प्रवास सुरू झाला. सर्वांनी पायऱ्यांना पाया पडत त्यांच्या प्रवासाला सुरुवात केली. तर चला बघूया आता काय आपल्याला बघायला भेटेल. काळोख खूप असल्या कारणाने आम्ही सर्वांनी टॉर्च घेतल्या होत्या. रस्त्यामध्ये प्रत्येक ठिकाणी देवांचे देवळं लागत होते. काही अंतर वर चढून गेल्यावरती तुम्ही बघतायत तलहटीची आणि जुनागडचा रात्रीच्या टायमाला दिसलेली ही लाईटिंग. अंबा मातेच्या मूर्तीपासूनच जवळ आपल्याला पहिली गुफा दिसली. काही अंतर चढून गेल्यावर मला नजरेस पडली ही गुफा. गुजराती लँग्वेज असल्या कारणाने मला ते नीट समजले नाही, पण मी काही व्हिडिओजमध्ये बघितली आहे ही गुफा. तर आपणही बघताय आता ही गुफा ही बंद अवस्थेत होती. सकाळी गेलो तेव्हा तर बाहेरनं त्याचं मला चित्रीकरण करावं लागलं. आतमध्ये 2 मूर्त्या आहेत आणि पूजेचं सामान आहे तिथे. थोड्या वेळानेच आपण पोचलो 2300 पायऱ्यांवरती असलेलं मंदिरापाशी. गुजराती लँग्वेजमध्ये लिहिल्या कारणाने मला काही समजले नाही. तर चला आपण बघूया या 2300 पायऱ्यांच्या ठिकाणी असलेल्या मंदिरामध्ये आपल्याला काय बघायला भेटते. तर इथे आपल्याला पहिला बघायला भेटले श्रीरामाचं मंदिर आणि हनुमानाची उपस्थिती तिथे आपल्याला जाणवली. तुम्ही बघतायत श्रीरामांचं मंदिर. हे रामाचं मंदिर आपण क्रॉस करून पुढे गेल्यावर 2400 पायऱ्यांवरती पोचलो. माणसं हळूहळू चालत होते आणि काही अंतराने आपल्याला तिथे काही ही देवस्थानं दिसली. देवींची देवस्थानं आहेत. आता कुठली देवींची नावं आहेत ते आपल्याला माहीत नसल्या कारणाने आपण फक्त त्याचा व्हिडिओ बनवले आणि आपल्या मार्गाला पुढे चालू राहिलो. मागे वळून बघतो तर कळाले आता लवकरच पहाट होणार आहे. तर समजले आपण 5000 पायऱ्यांवरती तर पोहोचलो सुद्धा आणि 1000 पायऱ्यांवरती अंबाजी मातेचं मंदिर आपल्याला लागणार होतं. तर चला बघूया आता आपल्याला अंबाजी मातेचं मंदिर आणि काय बघायला भेटते. आता आपण पोचलोत जैन टेम्पल्सच्या जवळ. हे आहेत जैन टेम्पलचं मेन एंट्रन्स, जिथूनच आपल्याला पुढे गिरनारसाठी आणि अंबाजी मातेसाठी जायचं होतं. आपले ग्रुप मागेच राहिले होते तर त्यांच्यासाठी मी याच मंदिरापाशी वाट बघत बसलो की आम्ही एकत्र येऊ आणि मग पुढे आमचा प्रवास सुरू करू. गिरनारच्या चढाईमध्ये एक लक्षात आलं की या डोंगरामध्ये वाटेमध्ये ठिकठिकाणी छोटी छोटी मंदिरं बनवलेली आहेत आणि आता आपण जैन टेम्पल्सच्या या आवारात आहोत. इथे मोस्टली सगळी जैन टेम्पल्स तुम्हाला बघायला मिळतात. दिवस उजाडला आणि आपली टीम जैन टेम्पल्सपाशी येऊन पोचली. तर तुम्ही बघतायत जैन टेम्पल्सच्या इथेच आपल्याला हे रोपवेचं पहिलं दर्शन झालं. आता आपण आपल्या टीमबरोबर अंबाजी मातेसाठी निघालो. अंबाजी मातेला जाताना मागे बघतात तर आपल्याला दिसून येते जैन टेम्पलचे पूर्ण आणि दिसते ही रोपवे. आता जवळच आपण येणार या रोपवेच्या. तर अंबाजी मातेच्या इथे जाण्याआधी थोडं आम्ही आजूबाजूचा परिसर एक्सप्लोअर करत होतो. तर आम्हाला बघण्यात आले काही असे सुंदर जैन मंदिर्स.
तुम्ही बघतायत हे जिथं आपण गेलो तिथं सुंदर असं सफेद कलरचं जैन टेम्पल होतं. हा जो रस्ता बघतायत तो आहे जुना गिरनार पर्वताला चढाई करण्याचा रस्ता. आपण याच रस्त्याने नंतर उतरणार होतो हे ठरवलं होतं. આશ્રમ છે. ઓકે. રસ્તોમાં ખાતરો છે, 10 મિનિટનો રસ્તો છે. आमची ग्रुप आलेले आहे सगळे आणि आम्ही चाललोय आता રસ્તોમાં परत ખાતરો છે. या रस्त्याने खात्रीवाल्या रस्त्याने आम्ही उतरणार आहेत. उंचावरून दिसणारं जैन टेम्पल्स आणि रोपवेचा नजारा. आता तुम्ही बघतायत उंचावरून दिसणारा जैन टेम्पल्स, रोपवे आणि तलहटीचा काही भाग. आणि आपण पुढे आता आपल्या मार्गाला मार्गस्थ झालो. आपण पोचलो अंबाजी मातेच्या मुख्य दरवाजापाशी, एंट्रन्सपाशी. आता काही अंतरावरतीच आपल्याला लागणार अंबाजी मातेचं मंदिर. तर तुम्ही बघतायत आपल्या दृश्यास पडते हे अंबाजी मातेचं मंदिर. गिरनारवरती जाताना इथे पहिला आपण आज पाया पडणार आणि मग आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर अंबाजी मातेच्या मंदिरामध्ये आपण आता चालू आहोत. आमच्या संपूर्ण टीमने अंबाजी मातेच्या मंदिरात जाऊन अंबाजी मातेचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासासाठी सुखरूप कामना केली. तर तुम्ही बघतायत आता आपण अंबाजी मातेच्या मंदिरात जाणार आहोत. अंबाजी मातेच्या मंदिरात फोटो काढण्यासाठी सक्त मनाई आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. अंबाजी मातेच्या मंदिरातून बाहेर निघाल्यावरती आपल्या दृष्टीस पडते गुरुशिखर आणि गोरक्षनाथांचे शिखर. आता आपण बघतायत गोरक्षनाथांच्या शिखरावरती जाणाऱ्या पायरी मार्ग आणि लोकांची त्या मार्गावर चालणारी ही वर्दळ. गोरक्षनाथाच्या शिखरापासून थोड्या अंतरामागे आपल्याला हा परिसर दिसतो आणि मागे आपल्याला दिसते हे मंदिर, अंबाजी मातेचं मंदिर. आता आपण तिथूनच इथपर्यंत चालत आलेलो आहोत. तुम्ही बघतायत आता आपण थोडा व्हिडिओ घेतो आहे. अंबाजी माता आणि गोरक्षनाथांच्या या दोन्ही टेकड्यांच्या मध्ये उभं राहून असा हा व्ह्यू घेतलेला आहे आपण परिसराचा. सुंदर. थोड्या अंतरावरती आपण गेल्यावरती आपल्याला दिसते हे गोरक्षनाथांचे मंदिर. चला आता आपण आतमध्ये जाऊन बघूया गोरक्षनाथांच्या मंदिराचा अनुभव. गोरक्षनाथांच्या परिसरामध्ये त्यांच्या समाधीस्थळ आहे आणि या समाधीस्थळावरती लोक आवर्जून डोकं टेकतात आणि त्यांची एक मूर्तीसुद्धा आहे. याच परिसरामध्ये एक छोटीशी गुफा देखील आहे. त्या गुफेचं नाव आहे पाप पुण्याची खिडकी. या पाप पुण्याच्या खिडकीचं महत्त्व म्हणजे इथून बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होते असं म्हणण्यात येते. इथून आपण थोडं पुढे निघून आल्यावरती आपल्याला गुरुशिखराचे दर्शन होते. आता आपण बघतायत गुरुशिखराचे दर्शन. गोरक्षनाथांच्या या टेकडीवरून पुढे निघून आल्यावरती आपल्याला पहिले दर्शन होते ते गुरुशिखराचे. आता आपण तिथेच जाणार आहोत. तुम्ही बघतायत माणसं लाईनीमध्ये पायरीवरून उतरत आहेत आणि गुरु शिखराकडे आपली वाटचाल करत आहेत.
सर्वांनी आपापल्या हातामध्ये काठ्या घेऊन चढाई आणि उतराई करत आहेत. आणि आता आपण गुरु शिखराकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आपल्या वाटेवरती आपल्याला दिसतो मुख्य दरवाजा. यावर्षी या दरवाजाला सोनेरी रंगाने रंगवलेले होते. तो पार करून आपण गुरु शिखराच्या वाटेवरती आलो. हळूहळू आपण गुरु शिखराच्या जवळ चाललो आहोत. तुम्ही बघतायत गुरु शिखरावरून दिसणारा हा मार्ग. आता आपण गुरु शिखरावरती पोहोचलो आहोत. आता थोड्याच वेळात आपले सुद्धा गुरु शिखरावरती जाऊन श्री गुरुदेव दत्तांचे दर्शन होणार आहे. गुरुदेव दत्तांचे दर्शन आपल्याला काही कॅमेऱ्यात टिपता आले नाही, कारण तिथे मोबाईल अलाउड केला नाही. आपण सर्व ग्रुपने दत्तगुरूंचे दर्शन घेऊन परत आपण परतीच्या मार्गावर लागलो. पण यावेळेला आपण नेहमीच्या मार्गाने न येता गिरनारवरच्या जुन्या मार्गाने म्हणजे जंगलमधल्या मार्गाने परत उतरणार आहोत. तर आता आपला ग्रुप जंगलातील या मार्गाने उतरण्याच्या वाटेवरती लागलेला आहे. घनदाट असे जंगल आणि या जंगलातून जाणारा हा मार्ग. काही वेळाने म्हणजे मला थोडी घाई होती, कारण मला गुरु शिखर करूनसुद्धा पुढे अप्परकोटसाठी निघायचं होते. तर मी सर्वांना मागे ठेवून आपल्या पुढच्या रस्त्याला आलो. आपण जुनागडमधील अप्परकोट या किल्ल्याला बघायला. चला बघूया आपल्याला काय काय बघायला भेटते आता अप्परकोटमध्ये. मित्रांनो, आपण हा असा बेल्ट दिला जातो. याचे 200 रुपये घेतात आणि 100 रुपये रिटर्न केले जातात जेव्हा आपण रिटर्न देतो हा बेल्ट अप्परकोट बघण्यासाठी. तुम्ही बघतायत 200 रुपयाची पावती पाडलेली आहे. आणि आपण 2 मिनटं आपण आलेलो आहे अप्परकोटला. 2 मिनटं. हो, ठीक आहे. थँक्यू. तर तुम्ही बघताय आपण आलेलो आहे आता अप्परकोटमध्ये. हा आहे अप्परकोट. अप्परकोटमध्येच पहिला आपल्याला दर्शन होते मारुतीरायांचं. तर आपण चालू बघायला स्टेप वेल. चला बघूया स्टेप वेल. वाव, हे बघा. अप्परकोटमधील सगळ्यात प्रथम आपल्याला दिसते ती ही आदी खाडी वाव, जी आहे मुख्य दरवाजाच्या उजवीकडील बाजूस, जे आता आपण फर्स्ट टाइम बघायला आलेलो आहोत. आदी खाडी वाव. पहिली स्टेप वेल पार करून झाल्यावरती आपल्याला दिसतो हा मेन मुख्य दरवाजा, जो सुंदर अशा नक्षीकामाने बनवलेला आहे. अप्परकोटाचा हा मुख्य दरवाजा. याच्या आजूबाजूला देवड्या आहेत, जसे आपल्या महाराष्ट्रातील किल्ल्यांवरती असतात. हा आहे प्राचीन दरवाजा, त्यांचा जुना असा हा दरवाजा. तिथे आपल्याला बघायला भेटे पर्यटकांसाठी बनवलेली जागा. ही आहे गडावरील एक तोफ. गडावर अशा छोट्या मोठ्या भरपूर तोफ आहेत, ज्या सुस्थितीत
गडावरती मांडून ठेवले आहेत. तुम्ही बघतायत अप्परकोटवरून दिसणारा हा जुना गड. अप्परकोटवरील हा आहे एक छोटेखानी ब्रिज. या ब्रिजवरून खालती दिसतो जो मुख्य दरवाजा आणि त्या मुख्य दरवाजातून ये जा करणारी लोकांची वर्दळ. आता आपण ज्या बुरुजावर आहोत तो आहे अप्परकोटमधील मुख्य दरवाजावरील बुरुज. या बुरुजावरून दिसणारा हा सुंदर असा अप्परकोटचा भाग आणि जुनागडचा भाग आपल्याला दिसतो आहे. मित्रांनो, उपरकोट हा 9 किलोमीटर घेऱ्यामध्ये पसरलेला किल्ला आहे. 9 किलोमीटर. आता आपण त्याच्या बाउंड्री वॉल्स बघितल्या आणि आता आपण जाणार आहोत मोठी तोफ बघायला आणि राजवाडा. मित्रांनो, तुम्ही बघतायत अप्परकोटमधील सर्वात मोठा तोफा ज्यांची नावं आहेत नीलम आणि माणिक तोफ. या आहेत अप्परकोटातील मुख्य आकर्षण असे असलेल्या या मोठ्या तोफा नीलम आणि माणिक तोफ. अप्परकोटमधील हा आहे राजवाडा, ज्याचा नंतर एका मस्जिदीमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. आता आपण बघणार आहोत राजवाड्यामधील काही दृश्य. आता आपण आलोत महलमध्ये. या राजवाड्यामध्ये जुने अवशेष हे लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत. तसंच अप्परकोटची माहितीसुद्धा या राजवाड्यात लिहून ठेवलेली आहे. तोफ ठेवली. अप्परकोट महल. मित्रांनो, तुम्ही बघतायत अप्परकोटमधील हा भव्य असा वडाचे झाड. सुंदर आणि भव्य वडाचे झाड अप्परकोट. संध्याकाळचा वेळ, सूर्य मावळतीला येत असताना टिपलेले हे दृश्य. मित्रांनो, जी वास्तू तुम्ही आता बघतायत ती आहे अप्परकोटमधील अन्नधान्याचा साठा असलेला धान्य कोठार. मित्रांनो, तुम्ही बघतात नवगड कुवा. म्हणजे विहीर. नवगड कुवा म्हणजे विहीर. मित्रांनो, नवगड कुवाची ही आहे रहाटेची जागा जिथून पाणी बाहेर काढलं जायचं. नवगड कुवा ही माझ्या मते प्रशस्त अशी ही विहीर आहे, जिच्या पाणी काढण्यासाठी स्टेपवेल टाईप म्हणजे खालती उतरण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. आता आपण त्याच बघणार आहोत. आता आपण खालती जाऊन
नवघर कुवाच्या खालच्या बाजूने कसा दिसतो हे बघणार आहोत. तुम्ही बघतायत आता आपण थोड्या वेळापूर्वी वरती तिथे होतो आणि आता आहे आपण नवघर कुवाच्या खालच्या साईडला. आपण जेव्हा खाली जात होतो तेव्हा माणसे वरती येत होते जे पाणी बघण्यासाठी, म्हणजे विहीर खोल किती आहे ते बघून वरती येत होते. मित्रांनो, आपल्या टाईमाच्या अभावे आपण जास्त किल्ला बघता आला नाही, पण आता आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाचं नाव आहे अप्परकोटमधील इनलेट टॉवर आणि त्याची ही पायऱ्यांची संरचना ही वर्तुळाकार आकारामध्ये आहे. हे आहे अप्परकोटमधील इनलेट टॉवर. मित्रांनो, आपला अप्परकोट बघून झालेला आहे आणि आता आपण रिक्षाने परत गिरनार पायथ्याशी आपल्या हॉटेलजवळ जाणार आहोत. आपल्याला येण्यासाठी रिक्षामधून बार्गेनिंग केली आपण. 200 रुपये बोलत होते आपल्याला, पण 100 रुपयामध्ये एक जण तयार झाला आणि इथून आता मला सांगितलं 100 रुपये परत गिरनार पायथ्यापर्यंत सोडणार आहे. तर म्हणजे येऊन जाऊनचे आपले 100 असे 200 रुपये ते गेले आणि 100 रुपये अप्परकोटचं तिकीट आहे. तुम्हाला 200 रुपये भरावे लागतात. ते तुम्हाला एक बँड देतात आणि ते बँड परत केल्यावरती 100 रुपये रिटर्न येतात तुम्हाला. तर अशा प्रकारे तुम्ही अप्परकोट पण बघू शकता. ठरवल्याप्रमाणे आमच्या ग्रुपने दुसऱ्या दिवशी ट्रेडिशनल वेअर करून सोमनाथ या तीर्थक्षेत्री जाण्याचं ठरवलेले होते. तिथे सर्व निघाले आहोत. तर त्यासाठी आम्ही सकाळी 5 वाजताच गाडी काढली आणि आमच्या पुढच्या सोमनाथच्या मार्गाला मार्गस्थ झालो. आता तुम्ही बघतायत आपले मित्र पूर्ण ट्रेडिशनल वेअरमध्ये आपले गाड्यांमध्ये बसून आपण सोमनाथच्या रस्त्याला लागलो आहोत. तीन तासाच्या गाडी प्रवासानंतर आपण सोमनाथ येथील मुख्य पार्किंग इथे पोचलो. तुम्ही बघताय आता आपण पोचलो आहेत सोमनाथ मंदिराजवळील कार पार्किंगजवळ. आता आपला ग्रुप कार पार्क करून सोमनाथच्या मंदिरापर्यंत चालतच जाणार आहोत. सर्वांनी ट्रेडिशनल वेअर करून आलेले, तर सगळे त्याचा देखावा करून मस्तपैकी फोटो व्हिडिओ घेत आम्ही आमच्या सोमनाथ मंदिरासाठी निघालो. तुम्ही बघतायत सोमनाथाचे पहिलं दर्शन. सोमनाथ मंदिरात कॅमेरा घेणं अलाउड नाही आहे, त्यामुळे आम्हाला पुढचा व्हिडिओ तिथे काही करता आले नाही. तेव्हा आम्ही तिथून निघून पुढच्या मार्गाला लागलो. ते होते आम्ही निघालो त्रिवेणी संगमसाठी. आता आपण पोचलो आहे त्रिवेणी संगमला, जे सोमनाथपासून थोड्याच अंतरावरती आहे. सर्व ग्रुपचा विचार होता की त्रिवेणी संगमची एक बोट राईड करायची, पण बोट राईडवाले अवाढव्य असे काहीतरीच प्राईस सांगत असल्याकारणाने आम्ही ती कॅन्सल केली आणि आम्ही पुढे परत आमच्या पुढच्या देवस्थानाला निघालो. ते होतं भालका तीर्थ. भालका तीर्थ म्हणजे जिथे श्रीकृष्णाला एका पारध्याचा शिकाऱ्याचा बाण लागून
श्रीकृष्णाचा देहांतवास झाला अशी जागा जी आहे भालका तीर्थ म्हणून ओळखली जाते. तर आता आपण आलेले आहे सगळं सोमनाथ आणि सगळं मंदिरं फिरून आणि आता आपण आपल्या रूमवरती चाललो आहेत. हे बघतायत पोरांनी काय काय घेतलंय. राडा घेतलाय. नुसतं गोडच गोड, गुजरातचा गोड. अशा प्रकारे आमचा हा 2 दिवसाचा गिरनार आणि सोमनाथचा प्रवास संपूर्ण झाला आणि तिसऱ्या दिवशी आम्ही आमच्या घराच्या मार्गाला मार्गस्थ झालो.